कुमशेतच्या सरपंच सीताबाई दुधवडे यांना जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून कुमशेतचे माजी सरपंच योगेश चंद्रकांत डोके यांच्या विरोधात जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे यांनी दिली। दरम्यान योगेश डोके यांचे काय म्हणणे आहे ते समजू शकले नाही। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, जुन्नर। नमस्कार, मी कुमशेत सीताबाई लक्ष्मण दुधवडे। मी माहिती सांगते, ती जर खोटी घडली तर मी शिक्षा भोगायला कबूल आहे। 29/9 मला ग्रामपंचायत मध्ये शिया दिल्या। 29/9 त्यांनी मला जातीवाचक शिया दिल्या। योगेश डोकेंनी का दिल्या? ते म्हणत तुझी लायक नाही सरपंच व्हायची, तुला कोणी सरपंच बनवलंय, तुझी काय तुला चपलाने मारायला पाहिजे, सरपंच व्हायची लायक नाही, तुला चपलाने मारायला पाहिजे, तुला काय कशी करून पाहिजे येते, मी बघतो तुमच्याकडं। पण त्यांनी जे तुम्हाला शिवीगाळ केली त्याची काही कारण असतील ना, म्हणजे कुठली विकास कामं केली नाही का, कुठली बिलं काढली नाही, त्यांची तुमची दुश्मनी काय? मी पाईपलाईन 15% केली, त्याच्यामुळे केली। कुठे केली पाईपलाईन? वस्तीला। कुठल्या वस्तीला? वस्तीला। त्यात चूक काय मग? त्याला वाटतं की यांनी करू नये, तेव्हा त्याने मला काय ते शिया दिल्या त्याच्यावरून। योगेश डोके? हा, योगेश डोके। कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते ते माहित नाही। माझा तुम्हाला त्यांनी जातीवाचक शिवीगाळ केली, तुम्ही सांगताय सप्टेंबर महिन्यात केली, मग एवढे दिवस तुम्ही गप्प का राहिले? पोलीस स्टेशनला त्यावेळेस तक्रार का दाखल नाही केली? माझी तक्रारच घेत नव्हती, तेव्हा म्हणले का बघा ते इकडं तुम्ही आज या, उद्या या, त्याच्यावर चाललेले। मग आता तक्रार घेतली कशी? आज ते वरून लेटर आलं म्हणून घेतली। मग आता तुमची मागणी काय आहे? काय व्हायला हवं? त्याच्यावर अटक जात का? ते अटक झालंच पाहिजे ते पार। म्हणजे गावच्या विकासाला तो माणूस खडे घालतोय? हा, विकास गावावर काय पण शिया देतोय। ठाकरा वस्तीला त्याला अजिबात पाणी द्यायचं नाही, त्यांना चपलाने मारायला पाहिजे, एकाच सरपंच झाले त्यांना हाताखालून काढायला पाहिजे, त्यांना वड्याचं पाणी पिता येत नाही का? तुमची वस्ती किती लोकांची? तुमचे लोक किती आहेत तुमच्या समाजाची? तरी 30-40 असतील। आता तुम्ही जुन्नर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल कधी केली? आज वार आहे, मंगळवार, तक्रार कधी दाखल केली? आज 12 तारीख आहे, तर आम्ही किती 3-4 तारखेपासून जातोय आम्ही, आमची दखलच घेते नाही। मग आता नोंद घेतली? हो, आता नोंद घेतली। तुम्ही ज्यांचं नाव सांगताय योगेश डोके, त्यांनी तुमच्या गावामधल्या, तुम्ही सांगताय तुमच्या वस्तीमध्ये पाईपलाईन केली, तो करून देत नव्हता, इतर कामांना काय अडथळा? हा, ते अडथळा आणतो विकास कामासाठी। काय पण पाण्याच्या पाईपलाईन केले त्याच्याबद्दल कामच होऊ देत नाही, विकास काम होऊ देतच नाही, कोणत्या कामाला परत विरोध आणतच, कोणत्या कामाला विरोध आणत। जे मी तर जातीवादी शिया देतो परत, तू कशी सरपंच झाली, तुझी लायकी नाही, तुला चपलाने मारायला पाहिजे, ठाकरांना कशाला पाणी द्यायचं, त्यांना वड्याचं द्यायचं, वड्याचं पाणी पिया द्यायचं, तुला कोणी सरपंच केलंय, तुझी लायकी नाही। अजून काय म्हणणे? त्याला अटक झालीच पाहिजे। गावचा उपसरपंच कोण आहे? गणेश डोके। त्यांचं काय म्हणणे? मग तेच माझे विरोध आहेत। गणेश डोकेंचे विरोध? हा, विरोध आहे माझे। तुमच्या बाजूने सदस्य किती आहेत? सदस्य माझी एकही नाही माझी बाजू, पण मी एकटे असणार त्यांनी मला दबाव टाकतात। मग शासनाने तुमच्या जातीला सरपंच पद मिळवून दिले, शासनाचा हा निर्णय चूक का बरोबर, आणि ह्या निर्णयाचा तुम्हाला फायदा होतोय का? मग आम्हाला फायदाच होत नाही ना, आमच्या जातीसाठी मग काय ते दिलं, पण आम्हाला ती कामच होऊ देत नाही, त्याचा उपयोग काय? योगेश डोक्यांनी माझ्यावर अन्याय केलाय।